सीपीआर आवारातील एक भला मोठा वृक्ष बुधवारी कोसळला होता। या झाडाच्या फांद्या तोडून ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून संगनमताने विक्री केल्याचा आरोप दिलीप देसाई यांनी केला होता। याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसात देसाई यांनी फिर्याद दाखल करून चौकशीची मागणी केली आहे। दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणातील संबंधितांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं। बुधवारी दुपारी सीपीआर आवारातील मोठा वृक्ष सर्किट बेंच समोरील रस्त्यावर कोसळून दोघे जण जखमी झाले होते। महापालिकेच्या हद्दीतील वृक्ष पडल्यानंतर त्याची लाकडं ठेकेदारामार्फत स्मशानभूमीकडे पाठवली जातात, पण बुधवारी सीपीआर आवारातील पडलेल्या झाडाच्या फांद्या कापून त्या महापालिकेच्या डंपरमधून उद्यमनगर इथल्या वजनकाट्यावर वजन करून टिंबर मार्केटमधील एका व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संघटनेचे दिलीप देसाई यांनी केलाय। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी चौकशी सुरू केल्याची कुणकुण लागल्यानंतर टिंबर मार्केटमधील विकलेल्या झाडाच्या फांद्या पुन्हा रात्री पंचगंगा स्मशानभूमीत नेऊन जमा केल्या असं दिलीप देसाई यांचं म्हणणं आहे। आज संध्याकाळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे ठेकेदार यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। झाडाच्या फांद्या परस्पर विकल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे। काल कोल्हापूरमध्ये महाभयंकर वृक्ष हे मुळं छाटल्यामुळं पडलं आणि त्यामध्ये काही लोक जखमी झाले। हे झाड तोडल्यानंतर ते झाड स्मशानभूमीत जाणं आवश्यक होतं, परंतु काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे झाड उद्यमनगरातील वजन काट्यावर वजन केलं आणि ते डायरेक्ट खाजगी व्यापाऱ्याला संभाजीनगरमध्ये एका सॉमिलमध्ये विकलं गेलं। याची चौकशी व्हावी। दिवसा धाड्या टाकलेला हा दरोडा आहे। वाटलं होतं सभागृह आलेला आहे, काहीतरी यातनं होईल, परंतु या चोरीचा तपास हा झाला पाहिजे म्हणून आज मी इथं आलेलो आहे। दरम्यान महापालिकेकडे चौकशी केली असता सीपीआर आवारात कोसळलेल्या झाडाची लाकडं पंचगंगा स्मशानभूमीत जमा केल्याचं सांगण्यात आलं। स्मशानभूमीत लाकडं टाकलेला फोटो आणि जमा केलेल्या लाकडाच्या पावतीचा पुरावा देण्यात आला आहे।